परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जीवा मुक्ता भवन्ति सकुतो ज्ञानदान ज्ञान प्रताप भगवान क्या जोड़ा है? इथे स्टोर ठेवलं का कोण ठेवलं? बरोबर झालं सगळं मंगल. दृष्टि सृष्टिवान का अंगीकार. सारे पदार्थ साक्षात अविद्या के कार्य है. सुक्ति रजता दिक की न्यायी व स्वप्न की न्यायी अविद्या की वृत्ति उपरिचेतन साक्षी थे तिनका प्रकाश हो गया है और है याचे सारे पदार्थ साक्षीभाष्य शेवटचा सिद्धांताचा विचार आहे. याच्या खाली असणारे विचार अधिकार जसं पण आता या हिरण्यामध्ये उत्कृष्ट अधिकाराचा विचार आहे. दृष्टिशीर्षवाद हे आपल्याकरता गुरुजींनी सांगावं. रामप्रभूंनी वशिष्ठ. दृष्टिसृष्टी या शब्दाचा अर्थ अगोदर सृष्टी नाही दृष्टी. दृष्टी म्हणजे ज्ञान. दृष्टी या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. आणि नंतर सृष्टी म्हणजे पदार्थ. पण हे दोन्ही अविद्येचे स्वरूपाच्या ठिकाणी ते स्वयंसिद्ध ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्याचा याचा काही संबंध नाही. जसं रज्जूचा आणि सर्पाचा काही संबंध नाही. शुक्तीचा आणि रत्नाचा काही संबंध नाही. तसं पण हे तर एक वाक्य आले गुरूंच्या आठवण विचाराच्या दृष्टीने. जर स्वप्नाचा विचार चांगला झाला तर तो मुक्तच होतील. स्वप्नाच्या विचाराने माणूस मुक्तच होतो. पण स्वप्न कळलं पाहिजे. जागृती नाही स्वप्नच आहे. एवढे अद्भुत लीला आहे तुम्हाला कळा ना. स्वप्नातले पदार्थ हत्ती नदी पर्वत कसं निर्माण होत असते. स्वप्नामध्ये नदी घो 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 वाहते. मोठं पर्वत आहे सूर्यापर्यंत पोहोचले. हत्तीचे कळपच हे कसं काय एवढं होतं.
ही अयोध्येची लीला कशी कळतच कळली. हे सगळं होते का नाही? बरं होतं, पण त्याला आयसे तरी आहे का? सकाळी उठलं नाहीचा निश्चय होतो का आहेचा निश्चय होतो, है ना? तसं जर तुझ्या स्वरूपात तू जागा झालास, तुझं स्वरूप सच्चिदानंद ब्रह्मत्व आहे, तिथं जर तुझी वृत्ती पोहोचली तर शिकतेच कक्षा. जागृत नाही, ती स्वप्नच आहे. आणि ह्या स्वप्नाचं उपादान कारण अविद्या. पण अविद्या हे शब्द असं आहे, प्रसंग तिला बंगाली बाई म्हणते, इंग्रजी बाई म्हणते, कारण ते कळू देत नाही कशी ढालगड काय करते ते. आमच्या गुरुजीच्या भाषेत सांगू का, ती आहे बांगड करते तुझं उचल चांगलं, गुरुजीची भाषावर का. असं ते कोणत्या रूपाने तुला जागर बसतील. जागा विषय पामराला विषय आसक्तीच्या दोष थांबवलं, शास्त्रीय पंडिताला शब्दाच्या सत्यत्व थांबवलं, आणि योग्याला वृत्ती स्थिर केली. चांगलं शरीर स्वच्छ ठेवलं, तपस्वी केलं, आणि रिद्धी गुंतवलं. आणखीन गुरूंची आठवण, वृत्तीचा लय केला योग्याने, सांख्याने वृत्तीच्या बाजूला काढलं, नैयकाने वृत्तीचे सूक्ष्म विचार सांगितला, कर्मशास्त्राने वृत्तीची पवित्रता सांगितली. ही वृत्ती सिद्ध नाही याची काय वाटत, सिद्धांत असं आहे. मग हे सगळं खरं वाटतं नाही, म्हणून वृत्ती साक्षी भाषा नाही तुमची. ज्याची वृत्ती साक्षी भाषा झाली त्याला हे काहीच नाही. आता हे अगोदर सांगितलं खरं वाटलं की नाही, पण वृत्ती त्याचे कोणाला पवित्रता, कोण असंग आहे काय खबर आहे. पण हा विषयीचा आजार आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे. गुरूंच्या भाषा सांगायचा अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यासच आहे. कसं ते रात्री दर्शन देऊन गेलो, सोनंच आहे, अलंकार नाही. मग तुम्ही ज्यावेळेस अलंकार पाहता त्यावेळेस ज्ञानच आहे का नाही, अलंकार आहे का? येरे होय जे तोच आहे, परिकायचे जे बुद्धीचे येरे जर पाहिलं तूच आहेस, पण बुद्धी नाही त्या योग्यतेची. म्हणून आता आपण ह्या हिरड्यांकडे येऊ. त्याची भूमिका अधिकार परत याला भूमिका फार मोठी आहे. दृष्टीसृष्टीवादामध्ये स्मरक भाव नाही, कर्तृ भाव नाही, कार्यकारण भाव नाही, हे काही नाही. तुम्हाला कार्यकारी भाव वाटतो, स्मरक वाटते, कर्तृ वाटतं, जन्यजनक वाटते, हे काही नाही. हे सगळं साक्षी भाष्य. याला गुरुजींनी सांगावं, विषय वाचणार मी, पण गुरुजींनी सांगावं स्वप्न पडूच नाही, तो खरा साधू. कसं वाटतं स्वप्न पडतच नाही. साक्षी दोन प्रकारचे आहेत, जे अविद्या नाही, कोणाला स्वप्न पडत काय, कुठलं सिद्धांत आहे. असो, खाली येऊ आपण जरा. गुरूंचे चिंतन बरं काही खाली आलं तर मी साक्षी आहे, स्वप्न साक्षी भाष्य असं होता. पडतच नाही खरे साधन स्वप्न. स्वप्न पडायला तिथं अवस्था असं पाहिजे, अंत्यकरण असं पाहिजे, तर ही व्यवहार आहे. ते अंत्यकरण नाही तिथे बाकीचा व्यवहार कुठला आला. ब्रह्मचार्याच्या मठामध्ये नास्तिक पंच असतात काय, आमच्या गुरुंनी सहज बोलावं, तेव्हा आणखीन गुरुंनी दर्शन ठेवा. भीष्माचार्याचे मुलगा हनुमंताच्या मुलाला दिले, नुसता शब्द आहे का नाही.
भीष्माचार्य तेच, हनुमानजी तेच, यांचं मुलाचं काय आहे खरं. पण हे प्रमाण आहे. भीष्म स्त्री पानाला त्याने पाहणे ते सूत मारलं. म्हणजे काय हे सगळं आघाटीचं. त्याला मला गुरूंची आठवण स्वप्न पडत नाही. कुठवरती असेल ते. हो, जर पडलंच तर मी साक्षी, मी दर्श, हे स्वप्न दृश्य आहे असं वाटावं. तरी जीवनमुक्त त्याच्या खाली येऊ. निदान स्वप्नात गुरु तरी यावे साधक, त्याच्या खाली येऊ. भगवंत तरी यावं. निदान भगवंत तरी येऊ दे ना. उपास्य त्याच्या खाली यावं. निदान कर्म आपण करतो, जप करतो, ध्यान करतो, हे तरी यावं. आणि हे काहीच येत नाही. अन्वेदन कसलं रे हे काहीच येत नाही. काय हे नाही जाऊन नाही ते येते स्वप्नाची चुकीच आहे. स्वप्न पडूनही परत परत आलं. म्हणून ते तुम्ही विचारसागर वाचला 5व्या तरंगात. ओम केलं चिंतन करा, निर्गुणाचं ध्यान करा, सगुणाचं ध्यान करा, निष्काम भक्ती करा, नाम चिंतन करा. हे काहीच होत नाही तर मग 17 वेळेस मरण द्या. मग काय करावं आता. आता कुठवर खाली यायचं त्याने काय. याचं एकच कारण की निव्वळ हे लोक नामाविमुख सरपचे जीव. ज्याच्या वाणीत नाम नाही बघून त्याचे तोंड ते वारूळ आहे सर्पाचं. जीवन नाही काळ सर्प आहे. त्याची जीभ नाही, ती काळ सर्प आहे त्याला. हो, इतकं ना तर कातून म्हणले नाही का. आणि मी इतका विचार काय झाला. हे सगळं वृत्तीचा विचार साक्षी भाषे ही कळण्याकरता एवढं बोलू. ही बोलायची गरजच नाही. ही बोलायची गरजच नाही. सांगा ना, वृत्ती आणि साक्षी ही दोनच वस्तू आहेत. दुसरी वस्तूच नाही. वृत्ती आणि ती वृत्ती साक्षी भाष्य आहे. वृत्ती व्यवहार करणारी, अंतःकरणाचा परिणाम असणारी वृत्ती ती साक्षी भाष्य आहे. साक्षीकडून ती कळल्या जाते. आणि साक्षी भाष्य पदार्थ आयुध्याचं कार्य. आणि आयुध्याचं कार्य असते ते साक्षी भाष्य असते. ती सतत शून्य असतं. ज्याला अस्तित्व नाही, ज्याला आयुष्य नाही, ते साक्षी भाष्य. काय सिद्धांत आहे. म्हणून हे सगळं आयुध्याचं कार्य आहे. त्रिभुवन आयुध्याचं कार्य. त्रिभुवन सप्तपाताळी स्वर्ग हे स्वप्न आहे. साधूंच्या विचारांनी हे काय स्वप्न आहे. आणि त्याच्या पुढे जर तुमची भूमिका असेल तर स्वप्न नाही, देवच आहे. स्वप्न तर कोणाला आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नानासी किंचन असा जर सिद्धांत आहे. हो, कोणाला स्वप्न. सूर्याला काय अंधकार आहे का. सूर्याला अंधकार स्वप्न तरी आहे का. तसं तुम्ही सूर्याच्या प्रकाशक आहे. तुम्ही स्वतः ज्ञान स्वरूप आहात. तुम्ही स्वतः सुख स्वरूप आहात. तिथे सुखात उत्थान नाही, ज्ञानात व्यवहार नाही, आणि सत्तेमध्ये देश काढणे. व्यापक असलेलं तिथे देश काढणे. ज्ञान स्वीकारलं तर त्याला हे नाही, श्रेष्ठकडे सुखात उत्थान आहे. तुमचं मूळ सुख जर तुम्हाला कळलं, तुम्ही सच्चिदानंद आहे हा सिद्धांत आहे, तर सत जर कळलं तर नामरूप नाही,
तेच कळलं तर श्रेष्ठ करणं श्रेष्ठ नाही, आणि सुख कळलं तर उत्थान नाही. सुखात उत्थान नाही, सुखात व्यवहार नाही. साधी गोष्ट आहे का? झोपीत कोणता व्यवहार आहे का नाही? झोपीत काही व्यवहार आहे का? सात्विक नाही तर कोणता? मग साध्या झोपीत जर व्यवहार नाही तर सूर्य उन्मनी तो जी स्वरूप स्थिती असलं तिचा व्यवहार कुठला आला? आणि म्हणून गुरुने सांगावं, साधक अवस्थेची खूण सांगायचं नाही, जीवनमुक्ताची खूण सांगायचं नाही. साधक अवस्थेमध्ये धारणा स्वरूपाची असते, खास साधक असल्यावर. मी तो सोयात्मरा, मी तो सोय परब्रह्म, तो ज्ञानदेव म्हणे भजात्म देवा, याच्या अखंडकार स्वरूपाकार वरती साधक. आणि ज्याचं निश्चय झाल्यावर साधना संपली, निश्चय झाल्यावर साधना संपली, तो जीवनमुक्त. साधनाचं ज्ञान आहे पण कर्तव्य नाही. कर्तव्य कर्म तेच ते निष्कर्म हे जाणे सर्व गुरुगंभीर. करता असून अकर्ता आहे. वृत्तीचा करता समजतो मी वेगळा आहे असं समजतो. म्हणून हे सगळं अविद्या कार्य साक्षी भाष्य, आणि साक्षी तू स्वरूप, आणि तू ज्ञान स्वरूप असणारे तुझ्या संबंधाने, कल्पित संबंधाने अविद्याचा परिणाम असणारी वृत्ती ते त्याच्याकडे प्रकाशित करते, आणि त्या वृत्तीचा प्रकाशक कर. वृत्ती तुझ्या साक्षी ज्ञान स्वरूपाच्या संबंधाने जगाला ओळखते, आणि जगाला ओळखणार अशी जी वृत्ती त्याला तो ओळखतो. हो, वृत्तीला ओळखतो की नाही? वृत्ती जगाला ओळखते आणि वृत्तीला तो ओळखतो, आणि वृत्ती अविद्याचा परिणाम आहे. का? दुसरी वस्तू नाही, पण तुम्हाला वाटते म्हणून आम्ही अविद्या घेतली आहे. अविद्या नाही, पण हे कळत नाही म्हणून व्यवहार दिसतो म्हणून मग त्याला कारण स्वीकारलं. कार्यावरून कारण स्वीकारलं जातं वेदांतामध्ये. अगोदर कारण नाही, कार्यावरून कारण आहे. याला गुरुजी सहज बोलावं. रस्त्याला एक व्यक्ती उभा आहे, व्यक्ती उभा आहे, गोष्ट खरी आहे, व्यक्ती ही मान्य, पण कोणाचे पाहुणे, कोण आले, नंतर कारणाचं विचारायचं नाही. अगोदर व्यक्ती दिसते, पण ते कोणाचे, काय नातं, कोणाचं, नंतर कारण कळायला, पण अगोदर व्यक्ती. तसं अगोदर सुख दुःख ही कार्य आहे. तुम्ही परमार्थ कशामुळे करायचा आहे? प्रपंच कशामुळे करायचा आहे? प्रपंच करणाऱ्याला त्याच्या पदर दुःखच आहे. मुळे त्याला दुःख वाटत नाही, पण त्याच्या पदर दुःखाचं प्रपंच करणाराचा. जन्ममरण चुकलं का? ज्याला स्वतःचं बोध कळलं त्याला जन्ममरण नाही, पण ज्याला स्वतःचं तत्वज्ञान नाही त्याला जन्ममरण नाही. असं आहे का? हा, जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मिळली, मनुष्य परिती कुठपर्यंत काय करते? साधू शिवाय दिसेल नसते काय करतील? नरदेह आहे, तुला नरदेहामध्ये एवढ्या पूर्वता दिली, का कळू नये तुला? हे कळते का? वृत्तीचा साक्षी का सूर्याचा साक्षी? तू सूर्य वृत्तीचा विषय, वृत्ती अविद्याचे आहे, आणि चंद्र सूर्य कुणाचे? आई दिसणे ते कुणाचे? कशावर? माऊली म्हणते म्हणून. आम्ही नाहीच म्हणतो, माऊली म्हणते. आमचे मायबाप आपल्या अज्ञानासाठी नसता सावरा करते. अर्जुना, आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे संसारवृत्ती वर्ष त्रिभुवन वाढला झालं. त्याच्यामुळे सत्वगुणामध्ये जपी तपी संन्यासी बैरागी ज्ञानी भक्ती सत्वगुणामध्ये येते. राजे रजवाडे गरीब श्रीमंत रजगुणामध्ये, गाढव डुक्कर कुत्र झाड झुडूप वाघ नाग हे तमगुणामध्ये. आणि हे तुझ्या अज्ञानाचं काट आहे, आणि हे ज्यावेळेस तुला वाटतं त्यावेळेस अज्ञानी असतो, आणि हे तुझ्या ठिकाणी हा दृष्टीशिष्टवाद आहे. दृष्टीशिष्टवाद आताच सांगतो. यामध्ये दृष्टीशिष्टवाद सांगायचा विषय नाही.
त्याला एकच गुरुजीने सांगा, तो वृत्तीचा प्रकाश काही लक्ष ठेव. झालं, दृष्टीशिष्टवाद कळला. सृष्टी सांगते कोण देव, विचारलं कोण देव, येऊ म्हणून साक्षी दे. तुझ्या मनाचा साक्षी तो देव आहे. सांग आता मनाचं आयुष्य सांग. मन कसं निर्माण होतं, मन कुठे लीन होतं, हे सांग आता. हे नाही म्हणावं तर दुःख देते, नाही म्हणत तर सिद्ध होत नाही. सिद्ध होते, सिद्ध करायला जातो तर तू ज्ञान स्वरूप सिद्ध होतो. मग ज्ञान स्वरूप सिद्ध झाले वस्तू आहे का? आहे का नाही? पाहू गेले तर होतं माहीत झाले. मी त्याचा विचार करायला गेलो तर मी त्या स्वरूपात झाले, स्वरूप झाले. म्हणून व्यवहार तेवढा विजेचा आहे. गुरूंच्या भाषा सांगावा, व्यवहार्य वस्तू अज्ञान आहे आणि अव्यवहार्य वस्तू स्वरूप आहे. संपला परमार्थ. व्यवहार्य वस्तू अज्ञान आहे. ते बी आम्ही अज्ञान म्हणत नाही, तो व्यवहार्य रोखतो. म्हणून संसार शिनले जे देवीची गाराने, संसाराने जे शिनले भागले, अनुभव येतो आम्हाला, आठवतो. आता त्या नंदूच्या काय कमी, पण मरण आलेलं बरं म्हणते. कसं म्हणून? आणि काही लोक सगळं असलं तर मरण आलं पाहिजे. कशामुळं हे? पोरं आहेत मनासारखे, वाडा होडा आहे मनासारखा, बैल हत्तीसारखे सगळे, आणि तू मरण का मागतोस? मरण मग त्या दुःखाचं बीज आहे त्याच्याजवळ. मरण हे दुःख आहे का नाही? मग मरण हे दुःखाचं कारण काय? अज्ञान. तो मरण म्हणतो म्हणून आम्ही अज्ञान म्हणतो तुला. आम्ही तुला अज्ञान म्हणत नाही. तो सगळा देवचे बरे. तुका म्हणजे खरे तुम्ही. तुकाराम म्हणते अरे देव खरे तुम्ही. खरं पद घाटे पुढं. नुसतं देव आहे असं नाही म्हणजे. देवचे बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, खरे देव. खरे देवामध्ये जन्म मरण आहे का? खऱ्या देवामध्ये अज्ञान आहे का? खऱ्या देवामध्ये दुःख आहे का? दुःख नाही म्हणून सुख आहे. ऐक ना, विकार नाही म्हणून ज्ञान आहे, आणि व्यापक आहे म्हणून जन्म मरण नाही. आणि हे जे कळलं त्याला दृष्टीशिष्टी म्हणायचं. म्हणून हे जो पण व्यवहार वाटतो, कळणाऱ्याचा व्यवहार चित्रपट समजतो. बेगळ्याची भावली अग्रसावली ही कळणाऱ्या पुरुषाचा विचार आहे. आणि सुख दुःख वाटतं ते अज्ञानी जीवाला. अज्ञान आहे त्याच्यावर. याला गुरुजी सांगायचे माझे. बाळांच्यातले लेकरू, बाळांच्या मध्ये राहिलेले लेकरू, काय त्याला व्यवहार कळतो का? सगळ्याच व्यवहार कसा कळतो का त्याला? तसं अज्ञानी जे त्या लहान मुलासारखे, त्यांना सुखही कळत नाही, दुःखही कळत नाही, काहीच कळत नाही. व्यवहार चुकीचा का बिनचुकीचा काय कळतं त्याला? अरे तसं नाही. गुरुजी आमचे सांगू गुरुजी. फुरका कोणी मारून जेवताना इतकं सांगा गुरुजी. आमची तर फुरका कुणी मारायचा, कुणी मारू नये. कळतं काही कोणाला तरी. बाळाने फुरका मारत नसवले आमची तर गडीनेच मारायचा का? याचं वर्म सांगा ना. काय तरी तर अरे ते मुली सांगावं नको. तिकडे जर गेलो ना तिकडे जाईल. मला नेहमी जेवताना गुरुची आठवण येते. गुरुजी सांगावा पोट खरकट राहून नसावा आणि त्या कांद्याच्या खाली जेव हात भरावा. आमच्या हात शीतवर भरते. किती अज्ञान आहे. म्हणून हे सगळं कार्य कुणाचं? अज्ञानाचं. म्हणजे कुणाचं अज्ञानाचं? आपलं अज्ञान कुठं म्हणते मन? कारण मन स्वरूपात रमलं तर म्हणलं असतं. मन विचारच राहत असेल. आम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला विचारच मन राहत असेल तुमचं, पण वस्तूशी संबंध पाहिजे.
वस्तू संबंध पाहिजे. अनात्माकार वृत्ती नसून आत्मकार वृत्ती झाली पाहिजे. अहम ब्रह्मास्मी वृत्ती अशी झाली. मी साक्षी, मी द्रष्टा, मी ब्रह्मरूप आहे अशी वृत्ती म्हणली पाहिजे. आणि वृत्ती स्वरूपात संबंध आहे पण कळत नसल्यामुळे ते मी वस्तू म्हणत नाही. गुरुजींनी सांगावं, पूर्वीच्या काळामध्ये की तुमच्यातले फलन गेले त्याच्या वाक्यावर विश्वास आहे पण साधूंच्या वाक्यावर विश्वास नाही. पूर्वी असं निरूप घेऊन महार घेत होते आणि त्याच्यावर तुमचा विश्वास आहे पण ज्ञानोबा तुकोबारावर विश्वास नाही. किती जड बुद्धी यांची. सांगणारा तरी कोण आहे? मी इतकं खाली का आलो, वृत्ती इतकी खाली का आली? ते वृत्तीचे व्यवहार, संकल्पाचे व्यवहार किती होता सांगा. संकल्पाचं आयुष्य किती आहे? संकल्पाचं आयुष्य ज्याला कळलं त्याला दृष्टीस्थिरत्वात कळला. स्वप्नाचं आयुष्य ज्याला कळलं त्याला दृष्टीस्थिरत्वात कळला. हो आहे का नाही? गंमत. म्हणून हे सगळं कार्य कशाचं आहे? अविद्येचं. सारे पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहे. सगळे पदार्थ म्हणजे त्रिभुवनाला काल ह्याच्यात सुट्टी रजत की नाही. सुट्टीच्या ठिकाणी रजत म्हणजे लोक वाचले त्याप्रमाणे स्वप्न की नाही. स्वप्नाप्रमाणे अविद्या ही वृत्ती उपाय चैतन्य साक्षी तुमचा प्रकाशक म्हणून स्वप्नाला सुट्टी रजताला वृत्ती उपाय चैतन्य साक्षी चैतन्य ह्याच्यात त्याला जाणणार आहे. कशाला जाणतो? स्वप्नाला. स्वप्नाला कोण जाणतंय? ही त्रिपुटी नाही जाणत. ही त्रिपुटी चाललंय आणि स्वप्नामध्ये त्रिपुटी ते वेगळीच अविद्येचे आणि त्याचा प्रकाशक साक्षीत्व आहे. आणि ही जी साक्षी स्वप्न आहे तसे विश्वरूप स्वप्नच आहे. आणि स्वप्नामध्ये त्याला देश काल नसतो. साक्षी के केंद्र बोलते याते नाम सारे पदार्थ साक्षीवाक्य म्हणजे सगळे पदार्थ साक्षीवाक्य. गुरुजी सांगावं, तुमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ ज्ञानी वाटत नाही. कोणी बोलायचं का तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी ज्ञानी वाटत नाही. मग तू साक्षी चेतन कुठं कळलं तुला? नाही हो त्यालाही हुशार आहेत. हां हुशार आहेत. त्यांचं हुशार तुला कशा कळलं? त्यांची हुशारी वृत्तीला कळली. वृत्तीला हुशार कळलेली त्या वृत्तीचा प्रकाश आहे. स्वतः विसरला आणि कुठेतरी काहीतरी बसला करी. गुरुजींनी सांगावं, महाराजांचं कीर्तन झालं केलं. खरंच कीर्तन केलं का त्यात रंगलं का विषय असं तर त्यांना म्हणून काय महाराज त्यांनी कीर्तन केलं पण रात्र ते कीर्तन इतकं बरस्पतीसारखं झालं. महाराज मेलाच म्हणलं. अरे भगवान सेवेत कशाला काही वाटावं? भगवान सेवा केल्यावर त्यांनी चांगलं केलं की वाईट केलं तिला म्हणून तेव्हा कशाला हे कळतं काय? हे का सांगायला लागलो मी? सगळ्या वृत्तीचा व्यवहार आहे ना तुझा नाही. आणि वृत्तीला आयुष्य नाही, वृत्तीला देश नाही. म्हणून अभंग आहे माऊलीचा. त्रिभुवना परते दाविशी दुरी आधी तो आपली शुद्धी करी. उदय असतो कोणी घरी पिंड माझे सांगू आपण. हे वेड्या त्रिभुवनामध्ये अशक्य ते शक्य करून दाखवते. वाऱ्याचं घोडं करून दाखवते. समुद्रातून पाय करून दाखवते.
तिने काढायचं ज्ञान तू सांगतील, पण आधी तुझा तो विचार कर. हे का नाही? आता तुमचा विषय, तुमच्या मोबाईलमध्ये कुठलं बी येते का नाही? किती बुद्धी आहे, आणि स्वतःचा विचारलं नसेल तर हाय का उपयोग त्याला काही? पण ह्याच्या आधी हे तरी मृत्यू लोकीतले माणसं दिसते, पण ज्ञानोबराने अगोदर त्रिभुवनाचं बघतो. स्वर्गामध्ये हत्ती आहे, स्वर्गामध्ये कल्पतरू चोरणे, स्वर्गामध्ये अमृताचे कोटर हे दिसले का तुम्हाला? मृत्यू लोकीतलं तुम्ही पाहतो माणसंच काय काय असेल ते, पण स्वर्गातच पाहता येते का तुम्हाला? वैकुंठात काय चाललं पाहता येतं का तुम्हाला? आणि काय म्हणते मग स्वर्गाचे आलोच ऐके. हा योगी असणार तर स्वर्गात काय गोष्टी चालल्या हे ऐकायला होतं. तो मला घुसूनच मृत्यू लोकांमध्ये हे पाहिलं. आता त्याच्या पुढे जाऊन सांगू, हे स्वप्न आहे का जागृत आहे तुम्ही पाहता ते कुठं कळायला लागलं काय? स्वप्न जर वाटलं हर्ष विषयात होणार नाही, स्वप्न वाटत नाही म्हणून हर्ष विषयात होतो. तेवढं चिंता कुठं कळायला लागलं? जो तत्वनिष्ठ झाला, ज्याला स्वरूपानुभव आला, त्याला कौतुक नाही कोणाचं, आणि त्याला श्रेष्ठ कोण नसतं सगळं. उदाहरण द्यावं गुरुजींनी. सूर्य चांदण्याचं कौतुक करेल का चंद्राचं कौतुक करेल? सूर्य चंद्राचं कौतुक करेल का चांदण्याचं कौतुक करेल? त्याच्या पुढं चंद्र नाही चांदण्या नाही ते कोणाच कौतुक करेल? तसं मावळीच विश्वभासूर नवल उद्याला चंद्राचं अद्वय अभजनी विकास होऊन जातो. जर ज्ञानरूपी सूर्य उदय झाला, या तरी सूर्याला उदय असतात, पण ज्ञानरूपी सूर्य जर एकदा उदय झाला ते मावळत नाही. एकदा बिनचूक मी ब्रह्मा असं कळी वृत्ती मावळत नाही, पण मी ब्रह्म साक्षी चेतन बिनचूक कळावं मग ती वृत्ती बदलत नाही. आणि वृत्ती जर बदलायला अभ्यास करा, म्हणून सगळं अविद्येचं कार्य आहे. आणि अविद्येचं कार्य रज्जू सर्पाप्रमाणे, जसं ते रज्जोपै चैतन्य साक्षी अधिष्ठान आहे, तसं या सगळ्या जगताचं अधिष्ठान साक्षी चेतन तू आहेस. या सगळ्या जगाचं अधिष्ठान. मग सगळ्याला सगळे तुझ्यावर जगतो का तू कुणावर जगतो? काय खरं? सगळ्याला जगणं तू, सगळ्या सुख तुझ्या सुख सगळे सुख आहेत. तू सुख स्वरूप आहे, तुझ्या सुखावर सगळे सुख आहेत. अरे नाही त्याच्यापेक्षा पुढं सुख भरायची असून गुरुजींचा आमचे मी भाग्य तुझ्याशी देव, पण नाही तुला भूताने विचारलं नसतं. तुकोबाराय होते, अरे आमच्या भाग्याने तुला देव पण म्हणते. देवा तू देव कशाचा आलास? आमच्या पुण्य आम्ही तुला देव म्हणतो म्हणून तू देव आहेस. इतकं तुझं स्वरूप महत्वाचं आहे. देवाला देव पण तुझ्यामुळे आला. भक्तामुळे देव आला, देव पण आला कोणामुळे? का विषय पावनामुळे? मग भक्त आधी का देव आधी? काय तसं आता इकडे यायचं मला तर वृत्ती आधी का तू आधी है ना? मग तू आधी स्वतः वृत्तीने सिद्ध केलं का स्वतः सिद्ध आहेस? स्वतः सिद्ध आहे. यातनं दृष्टी सिद्ध कुंडली सच्चिदानंद ही परमात्मा कळतच नाही कोणाला. कोणाला विचारत नाही. आपण म्हणतो देव, तुम्ही कशाला देव? नाही अगोदर अधिकारी लिहिले नाही. अधिकाऱ्याला कळलं, हे कोणाला कळलं असं माहितीच. कारण हे सगळे विषय पामर आहेत ना.
मग कीर्तन करणार बी विषय पामर आहेत, सगळे विषय पामर असतात. एखादाच महात्मा गुरुजी सारखा आहे. दोन मिनिटं बसतो. बसा. गुरुजी म्हणायचं पाय पडतो.